इथे मी पिठाचा गोळा घेते, तो गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेऊया। इथे आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे। पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा घ्या। पिठाच्या गोळ्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि पीठ मऊ असल्याने पुरण पटकन भरलं जातं। पुरण असं बोटाने आत सरकवून पीठ वरती येतं, मग त्या पिठाचं तोंड बंद करायचं। हलकंसं हे दाबून घ्यायचं आणि तांदळाच्या पिठात घोळून घ्यायचं। इथे तवा गरम झालेला आहे, तव्याला थोडं तूप लावून घेऊया। ही पोळी तव्यावर टाकली, आता एक बाजू भाजून झाले, पलटी करूया आणि तूप लावून घेऊया। तुम्ही बघू शकता पोळी मस्त टम्म फुगले।